तर सुप्रिया सुळे या सगळ्या मुद्द्यावर काय म्हणतायत ऐकूया आपण. माझ्याकडे काही कन्फर्म नाही. तुम्हाला खरं सांगू, हे म्हणजे आम्ही सगळे आता जी परिस्थिती आज राज्यात आहे बघून मन सुन्न झालंय आमचं. म्हणजे मगाशी जे काही कार्यकर्ते भेटले ते ओक्साबोक्शी रडत होते. म्हणजे आम्हाला कोणालाच हे सहन होत नाहीये. आणि आज सकाळी माझी धनंजय देशमुखांनी काल रात्री, म्हणजे तुमच्याशी बोलताना माझ्या अंगावर काटा येतोय आता, काल रात्री 2 वाजता मला धनंजय देशमुखांचा मेसेज आला की ताई मला सहन होत नाहीये. माझ्या फोनमध्ये तो मेसेज आहे आणि जो मी सकाळी उठल्यावर पाहिला. मी तातडीने त्यांची सकाळी फोनवर, जेव्हा सकाळी 7 वाजता मी बोलले, फोनवर एखादं लहान मूल रडेल असे ओक्साबोक्शी ते रडत होते. म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाही. बीड बंद पाळलाय कडकडीत आणि हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होते. सरकारची संवेदनशीलता कुठे गेली असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झाला. तुम्हाला खरं सांगू, मला आत्ता ह्या क्षणी माझं मन खरंच सुन्न आहे आणि मला खरंच विचार नाही. पण जे फोटो समोर आले ते तर काल समोर आले, पण राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तर हे आधीच फोटो माहीत असावेत, कारण की तपास ज्या पद्धतीने सुरू होता, सगळं ब्रीफिंग त्यांना होत होतं. ज्यावेळेस आरोपपत्र दाखल झाले तेव्हा हे फोटो समोर आले, पण इतके दिवस जरी फोटो त्यांना माहीत असताना ते काहीच बोलत नव्हते किंवा राजीनामा घेत नव्हते. तुम्हाला खरं सांगू, माणुसकीला काळीमा फासणार आहे. मला एकच प्रश्न विचारायचा की ही प्रवृत्ती, ही तुमच्या आणि माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये या प्रवृत्तींनी जन्म कसा घेतला हाच प्रश्न मला मनाला पडतो. तुम्ही जरा विचार करा ना, त्या प्रवृत्तीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे की तुमच्या आणि माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये असं होणं अशक्य आहे. हो, मला अजूनही विश्वास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.